असं बोल नाही रे. आपणही ज्याचा आनंद साजरा करायचा, दुसऱ्याच्या पराजया हसू नये. आपली काही त्यांच्याशी कालची दुश्मनी आहे. हे बघा, निवडणूक संपली म्हणजे आपली दुश्मनी संपती. हो, आता आपल्या समुदायाला घेऊन काम करायचंय आणि जनतेचं हित सांभाळायचंय. हो दादा, ते ना आपल्याला कवाच जवळ केलं नाही. आपण करूया की. हे नवरक्त आहे, सांगा सगळ्याला. इथं फक्त विकासाचं राजकारण होईल, बाकी कसलं बी नाही. आजच्या यासाठी मी फक्त एकटा लढलो नाहीये, तर माझे समजे कार्यकर्ते, सगळे समर्थक जीवाचं रान करून लढलेले आहेत. आता मागच्या वेळेला या भागात मी थोड्या मतासाठी पडलो होतो, पण याच भागातनं पुन्हा बहुमत सिद्ध केलंय मी तुमच्या जोरावर. आणि त्याच्यासाठी पेठ, शिवणी आणि वडगाव इथल्या सगळ्या ग्रामस्थांना, नागरिकांना आणि लोकांचे मी आभार मानतो. नागेश, चांगलं काम केलं बरं. आणि सूरज, अण्णा, आन्या, दासभाऊ, शिवा काका, तात्या, मी सगळ्यांचे मनापासून आभार मानतो. हा विजय माझा एकट्याचा नाहीये, हा समजांचा विजय. हो, आणि हा सगळ्यांच्या नावाने मी हा विजय साजरा करतोय. धन्यवाद. कसं आहे, ह्या वेळेला तालुक्याला दादाशिवाय पर्यायच नव्हता. मागच्या वेळेला आपल्याच माणसानं घात केला रे, पण या वेळेस फिल्डिंग टाईट लावली होती बरं काय. कसं आहे माहित आहे काय, गेल्या 5 वर्षात हे ना काय काम केलंय असंच विचारलं, त्याच्याकडे झट उत्तरच नव्हतं. लोकांचा जीव आहे दादावर, आणि असला नेता आजपर्यंत तालुक्याला भेटलाच नाही. तुम्हाला सांगतो ना, दादा खासदार व्हायचं पोटेन्शियल आहे. खासदार पिलू म्हणून म्हणणं चालू बरं काय. आता पुढच्या वेळेस दादा डायरेक्ट खासदार. पण मागे जे झालं तेच पुढे झालं तर मायला तू या पुढच्या पार्टीचं पाकिट घेतलास काय रे. मी आता दादा पडत नसतात, बॉन्डवर लिहून घे. आणि दादा ज्या दिवशी पडताल त्या दिवशी नाग्यानं राजकारण सोडलं म्हणून समजा. आता फक्त तुम्ही काम सांगा, दादाकडून कसे पाठ पाठ करून आणतो ते बघा. अरे पण नाग्या मायला, आपल्याकडे सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे, ते म्हणजे शेतकरी आत्महत्या. शेतकरी जगला पाहिजे. बाहेर कुठेही मराठवाड्याचं नाव घेतलं ना तर सगळ्यात जास्त आत्महत्या जिथं होतील तेच काय असंच विचारतील लोक. आणि हीच ओळख आहे. त्याच्यातल्या खऱ्या आत्महत्या किती आहेत ते तुम्हाला बी माहीतच आहे की.
आपल्या जिल्ह्यातलं काय माहित नाही, पण तालुक्यात एक शेतकरी मरणार नाही. तू काय डोसक्यावर पडलास काय बे? मीटिंग मध्ये होते, कळलं काय तुला? त्या दत्ताच्या बापानं फाशी घेतली. धोंड्यातून जात होता आबा, खांद्यावर जाती वेळेस बी सुख नाही सरपंच त्याला. आता तरी ह्या रस्त्याचं बघा. या गावामध्ये जन्माला यायचं म्हणल्या भोगावंच लागतेच ना. आता ह्या रस्त्याचं मी छोट्या दादाच्या कानावर घातलंयच की. आता भावी आमदार म्हणल्यावर काम लवकरच होणार की. आणि आपल्या तालुक्याची नस ना नस माहीत पाहिजे त्याला. काय हो सरपंच? नागेश, मगवाशी कोणीतरी म्हणत होता की साहेब येणार आहेत म्हणून. साहेबाला काय आता एकच काम आहे काय? 10 ठिकाणी जावं लागते त्याला. आणि आपल्या इकडे तर 10 दिवसाला कोणीतरी आहेच. दादाचा सगळीकडे पोहोचायचा प्रयत्न असते. सुखात नाही तर नाही, दुखात तरी जावंच लागते की. अरे ते दुखाचं जाऊ दे, पण आबा आमदार साहेबांच्या फार जवळचे आणि आवडते कार्यकर्ते होते. आबा कधी कधी कोणताही कार्यक्रम असू दे, वाढदिवस असू द्या, तालुक्याला जायचे, सभेला जायचं असलं तर कुठेही जायचं असलं तरी आबा 10 काम सोडून पण आबा निघायचे आणि जायचेच आणि कार्यक्रम अटेंड करून यायचे. असे आपले आबा. कधी कधी तर आबाकडं जायला पैसेसुद्धा नसायचे. शेजाऱ्या पाजाऱ्याकडून उसने पासणे करून पण ते कार्यक्रमाला हजर राहायचे. आबा म्हणजे आमदार साहेबांचे फार आवडते कार्यकर्ते. म्हणून आमदार साहेबांचे वडील कधी गावात आले तर अगोदर आबाकडे यायचे. याची जाणीव दादाला बी आहे. बकळवाऱ्या आबाचं नाव काढलं होतं माझ्याजवळ. मला फोनवर येतो सुद्धा म्हणले ते ना. पण आता ते मोठे माणसं, काहीतरी काम लागलं असेल. आता दादा निवडून आलेत म्हणल्यावर बघा कामं कसे होतात ते. आणि हे रस्त्याचं काम चिल्लर आहे. अरे तेच काय राहिलेलं चिलर चालर काम करून टाकावं म्हणावं दादाला सांगून. मग काय विषयच नाही. दादा आले की मी बोलतोच की त्याला. आता मग काय, अहो सगळे काम होत असतात. हो आता नागेश भाऊचा दरारा बघितलाय नाही का तुम्ही? मोठमोठ्या अधिकाऱ्याचं पण मांजर होत असते नागेश भाऊ समोर. तसंच असते, होते काम. थांबा थोडं, दादा आले तर म्हणजे त्याच्या हाताने, म्हणजे त्याच्या उपस्थित कार्यक्रम झाला पाहिजे. मी घेऊन येतो त्याला. थांबा. चल रे आण्या. मया गाडी पुढे जाई ना. नाही, ते रस्ता नाही की. इकडून ये दादा. हे रस्त्याचं घ्या जरा मनावर, म्हणजे पुढच्या वेळी आल्यावर तुम्हाला चलावं लागणार नाही. मामोर दे पण तुम्हाला ते आयुष्य काढायचं. हो लोकांना पावसाळ्यात किती त्रास होत असेल. दादा नमस्कार. आबाच्या अंत्यविधीला आज दादा आपल्या गावात आलेत. तालुक्यातील कुठल्या बी वाईट प्रसंगाला दादा स्वतः हजर राहतात.
हे मी माझ्या डोळ्यानं बघितले. आज आबा आपल्याला सोडून गेलेत, ह्याचं सगळ्यालाच लई दुःख झाले. आबानं आजपर्यंत कोणालाच एका शब्दानं दुखिलं नाही, उलट वेळोवेळी मार्गदर्शनच केले. दादा, तुमच्या वडिलांचा जवळचा माणूस म्हणून पंचक्रोशीत त्याची ओळख आहे. आणि त्यानं राजकारणात नाहीत पण समाजकारणात नेहमी पुढंच राहायचे. तुम्ही वडिलांचा हे माणसं जपण्याचा वारसा पुढे घेऊन चलाव, हे प्रसंग माया सगळ्या गावकऱ्याला धीर देणार आहे. जसं नवरीच्या अंगावरची हळद उतरलेली नसती, तसं दादाच्या अंगावरचा गुलाल उतरलेला नसताना दादा आपल्या एका सामान्य कार्यकर्त्यासाठी इथं धावत पळत आले, ही काही लहान गोष्ट नाही. आता ह्या पुढं दादा 2 शब्द बोलतील, ते तुम्ही शांतचित्तानं ऐकून घ्या. खरं तर जेव्हापासून इजाचा गुलाल अंगावर घेतला तेव्हापासूनच जनतेचं सेवा करायचं व्रत आम्ही अंगीकारले. जी माणसं आपली मानली ती शेवटपर्यंत जपायची असतात. आणि आबांसारखी माणसं म्हणजे 100 वर्षातनं एकदा जन्माला येतात. आपले आबा म्हणजे चंद्रकांत पाटील आज आपल्यात नाहीत. याचं दुःख आमचे वडील गेल्यानंतर जेवढं मला झालं त्याच्यापेक्षा जास्त झालंय. समाजासाठी काम करणारा माणूस जेव्हा समाजातून जातो ना, तेव्हा समाजाची फार मोठी हानी होत असते. आज आबा आपल्यात नाहीत, पण आबा जिथं कुठे असतील तिथे सुखी राहावं अशी देवाजवळ प्रार्थना करतो. त्यांच्या पायाची धूळ होता आली तरी मी स्वतःला नशिबान समजेल. त्यांच्या कुटुंबावरती दुःखाचा आघात झालेला आहे. त्या दुःखात मी सहभागी आहे. जी काही मदत लागेल त्यासाठी मी आहे असे ठामपणे सांगतो. आणि या ठिकाणी थांबतो, कारण हा प्रसंग बोलण्यासारखा नाही आहे. हे कोण आहेत? हे त्याचं पोरगं आहे. होय. काय रे, काय त्रास होता त्यांना? काहीच नाही. आजारी होते का मग? नाही. आहो, ती जरा टेन्शन मध्ये होती. होय ना? हो. काय झालं? हो साहेब, त्याच्या आमचा धुऱ्यात आहे. त्यानं पहिले यंदा तिकडे पाऊस कमी पडतोय म्हणून सोयाबीन पेरलं पण असल्यावर यंदा पाऊस का भरपूर झाला. त्याचं सोयाबीन चक्क यंदा आलंच नाही. त्याच्यामुळे त्यांचे आत्महत्या करणंच केली असं वाटतं. टेन्शनमध्ये बसलं. पण मग पोराला कसं काय माहित नाही? तिची मनस्थिती जरा बरोबर नाही. ते दुखत नाही काय, त्याच्या मायला विचारा की. आई काकू, आई तू बोल की. 2-3 दिवस झाले आणच खाईना गेलते. सारखं कसले तरी काळजीत होते. कसल्या काळजीत? पोराला नाही पण बायकोला तरी सांगितलं असेल ना? ते हे आई असं भियाला काय झालंय? मला सांगितलीस तसं सांग की. खरं सांगायला काय भिवाले? आई साहेब आपल्याच मदतीला आलेत. होय साहेब? होय. अहो, तुम्ही काय पण काळजी करू नका. नागेश भाऊ आपल्या परिचयाचे आहेत. तुम्ही फक्त आत्महत्या कशामुळे झाली तेवढं कारण सांगा. ते शेतीसाठी कर्ज घेतलं होतं.
कागदपत्र असतीलच ना सगळे? मग हे काय रेडीच ठेवले तर अरे वा. ही काय आपली पहिली वेळ आहे काय? सगळं माहित आहे आपल्याला याच्यातलं, सगळे कागदात याच्यात. चला साहेब चहा पाणी घेऊ. काकू येतो मग. हा काकू, हे काकू, आबाचा एखादी चांगल्या होणार फोटो दे की. हुडकावं लागल र. नाही म्हणजे त्यांनी कधी आवडीनं फोटोच नाही काढले. कुठल्या तरी कागदावर लावायचे म्हणून एवढूसे बारके 20 रुपयाचे 4 फोटो काढले होते. दुमार आधार कार्ड आल्यावर ते बी कोणी मागणार. अरे काकू, एखादी तरी फोटो असेल की. ए मया, इथं तोंडाकडे बघत बसला सोयरे. हुडकी कुठं असेल ते बघ. काकू कुठं असं काही अंदाज येईल काय? ते काकू आपल्या पियाच्या लग्नातला असेल की एखादी फोटो. मला सगळं ध्यानात आहे बरं ते कसं इसरल माय. पियाचं लग्न होतं म्हणून? हा, त्या पिशवीत ठेवला का बघ बरं रे. बघ माय जरा. बघ जरा पटकन. कोणत्या या? होय. भाईला अल्बम तर भारी बघायला की. न बनवाय काय झालं? त्याचं काय गेले? बघ त्याच्यात आहे का एखादा फोटो? पोरीच्या लग्नात बी बाप हसला नाही इकडे. पोरीच्या लग्नासाठी घेतलेलं कर्ज डोसक्यातून गेलं तर बाप हसेल की. तुला सांगते, हसले बी नाही आणि रडले बी नाही. पोरगी जाताना बी बापाला सोडता सोडना ढ्या ढ्या रडू लागली. तरी बापाच्या डोळ्यात थेंब नाही पाण्याचा. मात्र पोरगी गेल्यावर त्या रात्री मायापाशी लई रडला बघ. जलंभराची कमाई एका दिवसात दिली होती बघ त्यानं. पोरीचा बाप होणं सोपं नवं माय. बघितलं की तुम्ही, कर्जाच्या विचारानं मसनवाट्यापर्यंत पाठ सोडली नाही बापाची. आईला कमाल आहे बा पोरीची. बापाने एवढं केलं तिच्यासाठी, एक मिनिट सुद्धा थांबली नाही. लईच लवकर गेली रे निघून. तुला काय करायचं रे? ते तर त्याला बघतील की त्याने. हॅलो, हा तुला व्हॉट्सअपला फोटो पाठवलाय. हा, ते आपल्या बॅनरवाल्याला लवकरात लवकर पाठवून दे. हा, ते आवाचा चेहरा जरा हसरा करा म्हणा. कसं आहे माहित आहे काय, बॅनर वरती बरं दिसणार आहे. आणि ते आपल्या आता निवडणुकीमध्ये कॅमेऱ्यात फोटो काढलेत बघ, त्याच्यातला एखादी मोवा दे म्हणावं टाकून. आणि बाकी मग जसं आपला अन्नाच्या बनलेल्या बॅनर मध्ये ते वर खाली माग पुढे जे मॅटर होता की नाही, जशाच तसा टाकून दे म्हणावं. आणि हा, ध्यानानं म्हाताऱ्याचं नाव बदल म्हणावं, नाही तर तसंच ठेवल बरं, नसलेलं लपडं होऊन बसल. काय झालं? ते बॅनरचं बघा. हा हा, चला की मग.
मला माहित आहे बाप गेल्यामुळे दुःखात आहेस तू, पण इथून पुढं सगळं तुलाच बघावं लागणार आहे. मग मीच बघल ना, तुला सांगायची गरज नाही. अरे शाळेतला दोस्त आहेस म्हणून मदत करा वाटाली. जेवढी मदत केली तेवढी बस. आता मला नग कोणाची मदत. अरे मग हे कर्ज कशाला फेडणारस? किरकोळ 1.5 लाख आहेत, बघतो मग. किरकोळ कर्ज किरकोळच असते, पण ते फिटता फिटत नाही. म्हणून तर माणूस जग सोडून जाते. नाही फिटलं तरी तुला काय? मला काय म्हणजे? हं? अरे काय बोलायला लागत तू? तू माझ्या वर्गातला मित्र आहेस आणि तुला असं एकटं सोडेल की मी? सरकारी मदतीसाठी सगळे माणसं कामाला लावलीत मी, आणि तू बी असंच सांग. शेतीसाठी घेतलेल्या कर्जाला कटाळून बापानं आत्महत्या केली. त्याच्यानं काय होईल? काय होईल म्हणजे कर्ज फिटल. सगळं नाही पण बऱ्यापैकी. त्याच्यासाठी किती खोटं बोलावं लागेल? खरं बोलून बाप वापस येणार आहे का? पैसे तर भेटतील. मला माहित आहे. आता रडता काय, नग म्हणता काय, मग माग लागता. तो रिपोर्ट आलेला असते. जरा डोसक्यात घेत त्या पैसे मिळतील, कर्ज फिटल. आणि तुला कमिशनच ना, त्याच्यासाठीच करायलाच नाही सगळं. अरे अजून किती खालच्या घराला जाशील? बाप जाऊन 2 दिवस झाले नाहीत अजून. तुला काय फरक पडते म्हणा? तू कुठं कोण गेले? उलट कमवायचा आहे, चान्सच भेटलाय की. ए बापू, तुला पैसे पाहिजे नसतील तर राहू द्या, मला काय गरज पडली. पण हे असलं काही बी ऐकून घेणार नाही. आणि हा दुमार काय झालं तर माझ्याकडे याचं नाही. मित्र आहे म्हणून सांगायला गेले तर मयावरच चढालास. बघून घे तू. तुला आठवते ना का, लहानपणी आपण शाळेत असताना कोणी मेलं तर तिरडीवर उधळलेले 4 आणि 8 आणे आपण उचलायचो. मग एका दिवशी माय मला म्हणली, असं तिरडीवर उधळलेले पैसे उचलू नयेत, चांगले नसतात. तेव्हापासून मी पैसे उचलायचे बंद केलं. पण तुझी आदत काही अजून गेली नाही.